आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. अहो आपल्याला जगण्याची लढाई उणीव कायम भासणार आहे, पण ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुंदर जीवन जगा. अहो स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या दुःखात सामील होणे आणि इतरांना आपलं दुःख नेमकं काय आहे ते कळू न देता त्यांच्या गालावरती हसू आणि मनात समाधान आणणे म्हणजेच जीवन होय. जीवन हे भगवंताने परमेश्वराने दिलेली अनमोल अशी देणगी आहे. तिचा चांगला उपयोग आपण या जीवनामध्ये राहत असताना केला पाहिजे. हे जीवन मागितलं की मला पुढच्या जन्मात पण हाच देह पाहिजे म्हटल्यावर भेटतो देह? नाही. हा देह अवघ्या 84,000 योनी पार केल्यानंतरच भेटतो. आणि आपलं कर्म, अहो चांगलं कर्म करा. अहो या जीवनामध्ये राहत असताना तुम्ही कधी विचार केलाय का हो, हे जीवन जे ते खऱ्या अर्थाने केव्हा सुंदर होणार आहे? तर ते तेव्हाच सुंदर होणार आहे जेव्हा तुम्ही महत्वाच्या 2 याद्या कराल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोणत्या बरं याद्या? तर पहिली, आजपर्यंत जन्म झाल्यापासून बरं का, आजपर्यंत तुम्हाला आठवते तेवढे नावं लिहायची की तुम्हाला कोणी मदत केली आहे. कुठं गाडी नसली, कोणी गाडी दिली असली, कुठं छोट्या छोट्या कारणाने कोणी जर मदत केली असली ना, तर त्याची तुम्हाला यादी तयार करायची. आता दुसरी यादी करायची ती म्हणजे तुम्ही आजपर्यंत कोणाला मदत केली, तुम्ही कोणाच्या कामी आलाय. माझ्या अंदाजानुसार तुम्ही 10 ते 15, लय झालं 20 याच्यापेक्षा नाव लिहूच शकणार नाही. हेच तर आपल्याला बघायचंय. अहो आपल्याला कोणी मदत केली ही यादी जर 2 हातभर होत असेल ना, तर आपण कोणाला मदत केली ही यादी जेव्हा 3 हातभर होईल ना, तेव्हा म्हणायचं तुमचं जीवन सुंदर झालं आणि त्याच वेळेस तुमचं जीवन सुंदर होणार आहे. अहो हे सुंदर देह लाभलेलं असताना देखील काही जण आत्महत्या करतात. पण आपण हे जाणून नाही घेत की आपल्याला करायचं काय आहे, आपला देह काय आहे, आपल्याला कुठपर्यंत जायचंय हे जर ठरवून त्या जीवनाचं सार जर जाणून घेऊन जगलो ना, तर हे जीवन खरंच खूप सुंदर आहे. अहो अनंत पाटील एका ठिकाणी खूप छान म्हणतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्व
जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार नाविका पुरुषोत्तम. ज्याचे कर्मा तैसे फळ देतो पुण्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्या प्रकारे आपलं कर्म आहे, कर्तृत्व आहे, त्याच प्रकारे आपल्याला फळ भेटतं. विनाकारण कोणालाच चांगलं फळ भेटत नाही. अहो, भागवत कथेमध्ये बघा, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, तू भिंतीवरती असं काहीतरी लिही की जो सुखी आहे तो दुःखी होऊ शकतो आणि जो दुःखी आहे तो सुखी होऊ शकतो. काय लिहिलं असेल हो भिंतीवरती? वाक्य लिहायचंय फक्त, बाकी काही नाही. वा, हा काय तो निघून जाणार आहे, सुखाचा असो नाही तर दुःखाचा असो. कोणताच काळ थांबतो का? तर नाही. अहो, भेटलं जीवन तर आनंदाने जगा. पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं. पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं. पण मरताना देखील सुगंध देणं यातच खरं आयुष्य असतं, यातच खरं आयुष्य असतं. म्हणून आपल्या या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं कर्म करा, चांगल्या प्रकारे राहा. विठ्ठल वेळ. अहो, मी मगापासून बघते तुम्ही प्रत्येक जण गोंठून बसलाय, कुणी पदर घेऊन बसलाय, जी आवळून बसलाय, कुणी टाळ्या वाजिना, कुणी म्हणा ना विठ्ठल विठ्ठल. अहो, या ठिकाणी यायचंय ते भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, भगवंताच्या नामस्मरणाचा लाभ करून घेण्यासाठी, आणि तुम्ही तर नुसतं बसलाय तिकडं तिकडं, नुसतं डुकल्या खात्यात काही जण. पण आपण नामस्मरण करतोय का? तर नाही. आता प्रत्येकाने कंपल्सरी बर का हात वर करायचे, आपले दोन्ही हात वर करायचे. अगं बाया, करा की हात वर. तिकडे सगळ्यांनी करायचे. तुम्हाला वाटलं मला दिसत नाही का? मला माहित नाही तुम्ही कुठे बसला. करावर हात. तुम्ही पण करा आजोबा, तुम्हाला सुट्टी नाही. प्रत्येकाने नामस्मरण करायचंय. आता तसेच हात ठेवा. चला बर्डे महाराज, आपण चहा पिऊ. अगं बाया, 2 मिनिटं होत नाही की केलेच हात खाली. मी तुम्हाला सोडून जाते का? तर नाही. करावर हात पुन्हा. हा चला. विठोबाय